प्रकाशवाट हा माझा 6वा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. या संग्रहात प्रकाशवाट नावाची एक कथा आहे. त्या कथेचा काही भाग मूलपृष्ठावर दिलेला आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा असा आहे की या कथेमध्ये जे गाव दाखवलेलं आहे ते अतिशय दुर्गम अशा डोंगरात वसलेलं गाव आहे. त्या गावात जायला रस्ता नाही आणि म्हणून मग त्या गावचा एकमेव तरुण जो गावाबाहेर जाऊन शिकला, बंगलोरला IT क्षेत्रामध्ये काम करू लागला, पण त्याला गावाची ओढ लागली. तो गावाकडे आला आणि आपल्या गावाचा विकास न होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे गावाला नसलेली वाट. हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने एक घाट घातला. गावातल्या प्रमुख लोकांना, उदाहरणार्थ सरपंच, पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे वगैरे अशा 5 जणांना त्यानं तयार केलं. त्यापैकी 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. ह्यांना त्या डोंगरातल्या एका अतिशय कठीण अशा माकड कड्यावर एका पळसाच्या झाडावर नेऊन बसविले. तिथं उतरणे आणि चढणे कठीण, पण तरी काही लोकांच्या मदतीनं त्या पळसाच्या फांदीवर या 5 जणांना बसविण्यात आले. आणि मग या नायकाने चॅनल्सवाल्यांना बोलावून या अभिनव अशा उपोषणाची बातमी केली. अर्थात ही बातमी अतिशय सनसनीखेज होती आणि त्यामुळे ती सगळ्या देशभर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्याचे परिणाम सरकारवर सुद्धा झाले. महाराष्ट्रच नव्हे तर केंद्र सरकारवर झाले. केंद्रात अधिवेशन चालू असताना हा प्रश्न तिथं उपस्थित झाला आणि केंद्रानं महाराष्ट्र शासनाचे कान टोचले आणि मग शासन जागृत झालं. मग हालचाल सुरू झाली आणि मग या नायकाचा शोध घेणं सुरू झालं. उपमुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून ज्या ठिकाणी हे 5 जण उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांची परिस्थिती पाहिली आणि हे फार भयानक आहे हे त्यांच्याही लक्षात आलं. त्यातून मग त्यांनी नायकाला आवाहन केलं की त्याने येऊन पटकन उपमुख्यमंत्र्यांना भेटावे आणि आपल्या गावच्या वाटेचा प्रश्न निकालात काढा. नायकही तयार होतो आणि मग इथे ही कथा संपते. मित्रांनो, अशी अनेक गावं आहेत की ज्या गावांना स्वातंत्र्याला 70 वर्षे होऊनही गावापर्यंत जायला नीट रस्ता नाही. अशा गावांचा उद्धार होणं आवश्यक आहे. एखादा मांझी असतो की जो आपल्या अपार कष्टाने गावापर्यंत वाट निर्माण करतो, अतिशय खडतर अशा डोंगरातून. हाही एक आमचा असाच या कथेतला नायक म्हणजे मांझी आहे. तुम्हाला हा कथासंग्रह नक्की आवडेल. जवळपास 21 कथा या संग्रहामध्ये आहेत.
सारं काही बाबाराव मुसळे या प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. याची पृष्ठे जवळपास 80 आहेत आणि किंमत मात्र 250 रुपये आहे. संपर्कासाठी 93 25 044 210 हा नंबर आहे. नंबर पुन्हा सांगतो 93 25 044 210.